आणि खास करून जे इंटर्न लोक राहतात ना त्यांना म्हणतात, कारण की पहिली प्रेझेंट इथं इंटर्नचीच घेतात. हां भाई इंटर्न आहेत की नाही ते सांगा पहिले. बाकी जे टीमचे मेन लोक आहेत ते तर नंतर, पहिले इंटर्न आले नाही आले, कसं परफॉर्म करतायत, काम व्यवस्थित चालू आहे नाही आहे, या गोष्टीकडे थोडे पहिले पाहतात मीटिंगमध्ये. चल ठीक आहे, मीटिंगला एक साईडला ठेवून आपण कालच्या याच्यावर बोलू. माझा जो ब्लॉग नंबर 2 आहे त्याच्यावर मला अच्छा खासा रिस्पॉन्स भेटला दुसऱ्यांकडून का हां भाई पहिल्या व्हिडिओपेक्षा तर थोडीशी चांगली बनली आहे व्हिडिओ. आणि माझ्यासाठी तोच एक छोटासा अप्रिशिएशन म्हणल्यासारखं आहे. तर मला तर एका छोट्याशा गोष्टीपुढे बहुत खुशी वाटली का हां कालच्यापेक्षा काय म्हणजे जो आपण मागे केला आहे त्याच्यापेक्षा एक काहीतरी बेटर काम केलं आपण दुसऱ्या दिवशी असं म्हणून. आणि इम्प्रूव्हमेंट्सची जर गोष्ट करायला झाला तर इम्प्रूव्हमेंट्स कोणाला नाही आवडत. जर आपण काही काम करतो आणि तो पहिलं कामापेक्षा जर थोडासा चांगला झाला तर ते गोष्ट सगळ्यांनाच आवडते. ठीक आहे. काही लोक आहेत जे फोटोग्राफरवाले ज्यांनी विचारले मला अरे हा भाई तुला चालू केलं आहे. म्हटलं हां करत राहा. सजेशन्स केले का भाई कन्सिस्टंट राहा. मी ट्राय करतो कन्सिस्टंट राहण्याचा, पण माहीत नाही कधीपर्यंत राहील. कारण की हर वेळा माझं असं होतं की मी एखादी काम करता करता अर्ध्यामध्ये मी सोडून देतो. ठीक आहे. पण याच्यामध्ये अच्छे खासे खर्च झाले आहेत तर नाही करू शकत तसं. जर तसंतला गेलो तर मग मी गेलो समज कामाच्या बाहेरच गेलो म्हटलं सारखं, त्यामुळे मी ते नाही करू शकत. आणि दुसरं म्हणजे आता जर चालू केला आहे गोष्ट तर करायलाच म्हणजे. आता जर स्टार्ट केला आहे तर मग चल याला एंडपर्यंत नेल्याशिवाय तर नाही. मला हे सगळी गोष्ट पुढच्या वर्षी सेम डिसेंबरच्या एंडला पाहायचं आहे का तुला कोणकोणत्या गोष्टी केला, कोणत्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट आली. माझ्या एका मित्राचं म्हणणं होता जो मी सांगितलं, मी नाव घेतलं आहे त्याचं ब्लॉगमध्ये प्रतीक म्हणून, का बाई हे जे काही आहे स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी आहे. जर आपली एक गोष्ट आहे जे आपण नाही करू शकत, जसा बाई मी सोशली इंटरॅक्टिव्ह नाही आहे तेवढा, लोकांसोबतचं इंटरॅक्शन नाही होत माझं जास्त आणि लोकांमध्ये घुल मिळायला मला थोडा वेळ लागतो. तर त्या याच्यासाठी म्हणून तो म्हणे की बाई हां हे तुझ्यासाठी चांगलं आहे का तू याच्याने खुलून बोलू शकते आणि लोकांमध्ये चांगल्याने इंटरॅक्टिव्ह होऊ शकते. तर बस मी ते ट्राय करतो, झाला तर बढिया आहे. आणि ज्या हिशोबाचं मी पाहत आहे त्यांनी म्हटलं हा भाई थोडा एनर्जेटिक, म्हणजे बहुत साऱ्या लोकांनी सजेस्ट केले की ब्लॉग थोडा एनर्जेटिक असू दे. आता भाई मी स्वतःच बॅटरी डाऊनवाला माणूस आहे, तर मी कुठून एनर्जेटिक होऊ. पण मी जसं म्हणलं का इम्प्रूव्हमेंट मी ट्राय करेन तसं ती गोष्ट करण्याचं. ठीक आहे. हो गडचिरोली मेन चौककडून मी कधी गेलो नाही. अरे रेड सिग्नल आला, जा भेंडी लागली आपली चांगली. रेड सिग्नल. अरे चाचाजींनी गाडी टाकला बीचमध्ये. आता आपलीच बारी आहे. चल काय नाव त्याच साईडचं गेलं, आपलं बाकी आहे. चला लागला का रे? नाही लागला. पहिले थंबनेल तर भेटून जाईल. जात का नाही ट्रक? अरे चालले चला गाडी मीटिंगसाठी लेट तर होणारच आहे बेटा, पक्क्यामध्ये लेट होईल. चला कारला फॉलो करा. कारला नाही थारला फॉलो करा. जाताना थार वाटते तो बल्की भाई.
बलकीत वाटते, बढिया वाटते. तसं मी मेन रोडनी पहिल्यांदाच म्हणजे मी नाहीच जात या रोडनी, तर नाही जात मेनली. पण आज मी म्हणला भाई चल आपण गडचिरोलीला दाखवून देऊ. गडचिरोलीचा मेन रूट मला दाखवायचा होता ऑफिसचा. हा आहे माझ्या ऑफिसचा मेन रूट. जर कोणी दोस्त मित्र असतील ज्या पाहत आहेत, ज्यांना याचा ऑफिसला भेटण्यासाठी येऊ शकतात. तसे मला वाटते नाही येणार, कारण की सगळे लोक कामामध्ये आहेत. पण जर कोणी फ्री असेल तर भाई अजूनही सांगत आहे, फ्री असतील तर येऊ शकतं भेटण्यासाठी. तो ये चाहे बस यूं ही रोका करे. माहीत नाही ऑफिस आता मला असं वाटतंय का जुन्या गाण्यांमध्ये काही तर असा मेलोडी टाईप राहते, जो जेव्हाही आपण काही असं बहुत दगदगवाला काम करत राहतो, ठीक आहे, जसं बहुत सारा डाटा दिले आणि त्याच्यावर काम करतो, आपल्याला चुपचाप बसून काम करणे आहे. तर त्या याच्यामध्ये जर आपण जुने गाणे लावला तर ते एक तर फीलही होतात आणि त्याच्याने आपलं कामही बनून जाते. आपल्याला काम करताना काही तेवढा हेही नाही वाटत. जी नवीन गाणे आहेत ज्यांच्यामध्ये थोडेसे बीट्स जास्त राहतात, बेस जास्त राहते, तर तो थोड्या वेळासाठी ठीक वाटतं, पण त्यानंतर मग आपले कान दुखल्यासारखे होत जातात. पण जुन्या गाण्यांचं तसं नाही आहे, माहीत नाही काहून. आणि माझ्या फेवरेट गाण्यांपैकीचं आहे जे एस बॉस म्हणून मूवी आहे शाहरुख खानवाली. त्या मूवीचे हर एक गाणे माझे फेवरेट आहेत, हर एक गाणे. जसं बस इतना सा ख्वाब है आणि मैं कोई ऐसा गीत गाऊ तर त्या सगळ्या लिस्टपैकी फेवरेटवाला. मैं कोई ऐसा गीत गाऊ यार जगाऊ अगर तुम कहो, अगर तुम कहो तुमको बुलाऊं के पल के बिछाऊं कदम तुम जहाँ जहाँ रखो. चलो ऑफिस आला है आपला. टाइम का झाला. भाई लवकर पोहोचलो आपण, कालपेक्षा तर लवकर झालं. पडू नकोस, पडला तर झालं, लागलं माझं. जसं मी काल सांगितलं होतं, सकाळला आल्यानंतर चेक इन, एक गुगल फोटो, दोन दिवस आभाळ होतं तेव्हा काही नाही वाटलं, पण आता बेटा जेव्हापासून आभाळ कमी झालं आहे थंडी वाढून गेली. चल भाई, रोजच्या सारखं चालू झालं वापस ऑफिसची साफसफाई. ठीक आहे, ऑफिसची सफाई आजच्यासाठी काय थांबलो बघेल.
आजचं थंबनेल पाहू, जोही जमत असेल तो करू. मी बाहेर नाही जाऊ शकत कुठे, कारण की ऑफिसला ठेवू नाही शकत होतो. मेन सामान आहे. तसं तेवढे लोक येत नाही कोणी, पण हां ऑफिसचं काम देतात तो दिले. आज आणखी कालचं काम, मी कालचं सांगून देतं. काल प्रूफ अपलोडवाला काम दिले होते आम्हाला, आणि कालच्यानी तर नाही झालं पूर्ण, आज मी करून घेतलं तो काम. दुसरं म्हणजे आज वापस शीट्स पाठवले आम्हाला गुगल शीट अपडेट करण्यासाठी, तो मी करून घेईन. होऊ शकतं त्याच्यामध्ये पूर्ण दिवस जाईल, कारण की 7 ते 8 शीट आहे म्हटल्यासारखे, आणि पर शीट 15 लोक आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये जर पाहायला गेला 15 × 8 किती होतात रे? जर कोणाला येत आहे तर त्यांनी कमेंट करा, ठीक आहे. दुसरं 15 × 8 किती होणार? 15 × 8 8 काय 40 4 8 4 8 12. हो बेटा 120 म्हणलं फक्त, साधारण 120. भाई चुकला का? एकदा चेक करू दे, नाही तर बेटा मग म्हणतील ए तुला मल्टिप्लिकेशन नाही येत का? ठीक आहे. 8 × 15 8 × 15. अरे भाई 120 बरोबर आहे बेटांनो. जर कोणाला वाटत असेल मला मल्टिप्लिकेशन नाही येत तर तुम्ही चेक करून घ्या, आधी करून घ्या एकदा, ठीक आहे. मी तो सॉल्व असाच केला होता म्हणलं. मी चेकआउट करून घेतो, ठीक आहे भाई. वापस शिफ्ट खतम झाली आहे, चेकआउट करून घेऊ. आज मी व्हिडिओमध्ये पाहिला का भाई माझा स्टार्टिंगचा जो चेक इन व्हायला व्हिडिओ होता त्यामधला व्हॉइसच गायब झाला भाई. एडिटमध्ये एक तर हटून गेला असेल किंवा कन्फ्युजनमध्ये उडून गेला असेल. चला ठीक आहे, शिफ्ट खतम झाली, चेकआउट. एक गुगल फोटो टाकून घेऊ आणि मग सुट्टी, वापस जाऊ आपल्या रूमला.